जय भीम सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? चला तर आज म्हटलं माझा जो काही पावसाचा आनंद आहे तो तुमच्यासोबत शेअर करावा. तर मला सांगा, पाऊस कंटिन्यू सुरू आहे, पण इतका पाऊस होता की माझी इच्छा झालीच होती की चला आज आपण पावसात भिजतच जावं. पावसात भिजताना मन न कळत सगळ्या चिंता विसरून गेलं होतं. इतकं सुंदर वाटत होतं त्या पावसात भिजताना की मी तुम्हाला सांगू शकत नाही. बघा किती छान पाऊस. या म्हटलं माझ्या नवऱ्याला बाहेर, तर माझा नवरा यायला तयार नव्हता. पण हे जे पावसाचे थेंब आहे जे अंगावर पडत होते ते बाप रे बाप, शब्दात सांगता येत नाही. काही असे आनंद असतात की जे माणूस कधीच विसरू शकत नाही. जेणेकरून या पावसाची आठवण इतकी म्हणजे मनाला लागून गेली होती की लहानपण आठवायला लागलं. लहानपणी असं सेम पावसात ओलं व्हायचं आणि घरातून आई हाक मारायची, ए पोरी घरात हो, सर्दी होईल, पावसात ओली होऊ नको. जेणेकरून आज पण तेच शब्द कानावर ऐकायला येईल असं वाटत होतं. पण ते म्हणतात ना, जुनं लहानपण गेलं की खूप कठीण वाटतं. तसंच काहीतरी झालं होतं. पण पावसाचा एक एक थेंब खूप सुंदर वाटत होतं. असं वाटत होतं की सगळं दुःख विसरून गेलं आणि फक्त पावसातच भिजत राहावं. माझ्या नवऱ्यांना म्हटलं या तुम्ही पण. माझा नवरा म्हणत होता, नाही मी येत नाही, तू एकटीच भिज बाबा, मला नाही ओलं व्हायचं आहे. कारण त्यांना आधीच खूप सर्दी झालेली आहे, त्याच्यामुळे ते यायला तयारच नव्हते. पण मला इतकं सुंदर वाटत होतं पावसात भिजताना, जेणेकरून असं वाटत होतं की सगळी चिंता, सगळं दुःख विसरून गेलं. काही क्षण स्वतःसाठी जगून बघा, तुम्हाला पण छान वाटेल. कधीतरी स्वतःसाठी वेळ काढा आणि पावसात मन मोकळं भिजा. कारण आता पावसाचे दिवस आहे. माझ्या नवऱ्याला आवाज देत होती, माझा नवरा यायला तयारच नव्हता. आकाशाकडे बघितल्यानंतर असं वाटत होतं की तो आकाशातला प्रत्येक थेंब काहीतरी सांगून जात आहे. इतकं सुंदर वातावरण, थंड हवा, जेणेकरून इतका सुंदर गारवा मनाला स्पर्श करून जात होता. आणि छान रिमझिम पावसाचा प्रत्येक थेंब तोंडावर पडला की इतकं सुंदर वाटत होतं की मी ते शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला. खूपच छान वाटत होतं. आकाशातला प्रत्येक थेंब जेव्हा चेहऱ्यावर पडत होता ना, तेव्हा मनाला अशी शांतता मिळत होती आणि वाटत होतं की असंच भिजत राहावं. आनंद इतका मस्त होता की सगळं काही विसरल्यासारखं वाटत होतं. तुम्ही पण एकदा स्वतःसाठी वेळ काढून असं पावसामध्ये भिजून बघा. तुम्हाला पण सगळं विसरल्यासारखं वाटेल आणि खूप असं वाटेल काही क्षणासाठी आपण स्वतःसाठी जगत आहोत. मला पण काहीतरी असंच वाटायचं आणि मला पण असंच अनुभव यायचा की वाव किती सुंदर ना. आज पहिल्यांदा असं वाटलं की मी स्वतःसाठी जगत आहे. आणि इतकं सुंदर पावसाचं वातावरण, इतकं सुंदर काळे काळे ढग. आज मी पावसात भिजले कारण काही आनंद शब्दापेक्षा क्षणाचं जास्त सुंदर दिसतात. बघा किती सुंदर वातावरण दिसत आहे. असं वाटत आहे छान पावसातलं पाणी पायाखालून जात आहे आणि इतकं सुंदर शब्दात सांगता येणं शक्य नाही. तुम्ही निवांतपणे बघा आणि मी तर स्वतः अनुभवलं ते. तुम्ही पण एकदा नक्की अनुभवा. पावसाचे दिवस आहे, स्वतःसाठी एकदा वेळ काढा. पावसात भिजताना मी विसरूनच गेले की माझ्या पोरांना पण आणायचं आहे. माझे मिस्टर माझ्यासारखं झालं असेल सर, बाळांना आणायचं आहे, पण तरी पण माझी इच्छा होत नव्हती पावसातून घरात जायची. बघू शकता तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचं हास्य बघा, माझा तो आनंद बघा. माझ्या नवऱ्याला म्हटलं चला या दोघं पण भिजूया, पण ते हसत होते. खरंच असा आनंद
सगळ्यांनी घ्यायला हवं एकदा. बघा मला राग पण यायचा, कारण त्यांनी मला जबरदस्तीने बोलवलं होतं आतमध्ये, कारण मुलांना पण आणायला जायचं होतं. तर मग मुलांना आणायला जायची तयारी सुरू केली मी म्हटलं चला तोपर्यंत पावसाचा आस्वाद घ्या. ढगं बघा कसे आवाज करताय पावसाचे. पाऊस खूप सुंदर आहे, छान थेंब 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 बघू शकता. पूर्ण जमीन मस्त ओलावा. रिम झिम रिम झिम खूप मस्त पाऊस वाटत होता. या पावसाचा आनंद शब्दात सांगता येत नाही मला. आणि हा पहिला पाऊस आहे जो यावर्षी झालेला. इतका पाऊस पहिल्यांदा झाला, त्याच्यामुळे मला असं वाटलं की खिडकीतून इतकं सुंदर दिसत होता, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा या पावसात भिजली. आणि हा पहिलाच पाऊस आहे की जो इतका चांगला पडला. बघा किती छान पाऊस आहे. झाडं छान हलत होते हवेनी. आभाळ बघा कसं दिसत आहे, वाईट मस्त ढग इकडचे तिकडे जात आहे. आता मस्त माझ्या नवऱ्याला म्हटलं मी चला मुलांना आणायला जायचं आहे, पण मला ओलंच होत यायचं आहे, तुम्ही रेनकोट घाला, मी रेनकोट घालणार नाही. माझ्या नवऱ्याने रेनकोट घातला आणि मी तशीच पावसात भिजत गेली गाडीवर. दिसेलच तुम्हाला समोर बघू शकता. बघा किती छान पावसाचे थेंब वाटत आहे. असं वाटत तिच्याकडे पाहून पुन्हा जावं ओलं व्हायला, पण ते शक्य नव्हतं. बघा मी आता माझ्या मुलांना आणायला चालली, तरी पण ओलं होतच चालली. माझ्या नवऱ्याने रेनकोट घातला, मला पण रागवत होती ते, पण मी घातला नाही. मला ओलंच व्हायचं आहे आज मन सोक्त मला ओलं मिळू दे, मला काही म्हणू नका. पण म्हणले की तुला जे करायचं आहे ते कर बाबा. घेतली मुलांना परत शाळेतून. माझ्या मुलांना पण मजा येते की छान बघू शकता. हमारा वीडियो कैसे लगा कमेंट करके बताना. तर आम्ही चाललो आहे मुलांना घरी घेऊन. आमचा व्हिडिओ पावसाचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया असंच कधीच्या ब्लॉगमध्ये. अरे वा, फक्त मज्जाच मज्जा. आज होमवर्क नाही म्हणलं बाळाचं, हो का रे? स्कूलमध्ये पूर्ण होमवर्क झालं तुझं? बरं बरं, हो का? झोपू नाही माझ्याकडे बघ. काय